राम राम मित्रांनो, मी तुमचं अनिकेत देखण्यापाठी परत आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी आलेली आहे मारुतीची ग्रँड विटारा मित्रांनो येऊन जाईल, जे की आपल्या येऊन जाते झेटा ऑप्शन पेट्रोलमध्ये मॉडेल येऊन जाते मित्रांनो. मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी येऊन जाते. आणि मित्रांनो, जर तुम्हाला पेट्रोल गाडी पाहिजे असेल तुम्ही एकदा याच्याकडे बघू शकता. 4 मीटरपेक्षा मोठी गाडी आहे, फीचर्स वगैरे चांगले आहेत, ग्राउंड वगैरे चांगले आहेत. आपण हिला कुठे म्हणजे असं खराब रोड तेव्हा आपण जर घेऊन आलो शूटसाठी, आता तसं आम्ही घेऊन आलेलो, तुम्ही हिला कुठं पण घेऊन जाऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ग्राउंड चांगलं आहे मित्रांनो, तर खाली जाण्याचे ऑप्शन्स नाही याच्यात, म्हणजे खाली जायचं काही चान्सेस नसतात ग्राउंड चांगलं असलं तर. बाकी मित्रांनो, हा जो मॉडेल आहे झेटा ऑप्शन आपल्या येऊन जाते मॅन्युअलमध्ये. बाकी आज आपण करणार प्रॉपर रिव्ह्यू करा मराठीमध्ये मित्रांनो. तर चला मग आजचा व्हिडिओ करा स्टार्ट वगैरे. सगळ्यात मित्रांनो चाबी वगैरे बघू शकता आपली या प्रकारे येऊन जाईल, जिथं तुम्हाला लॉक अनलॉक वगैरे इथून जाते मित्रांनो. पाठीमागे सुझुकीचं लोगो वगैरे आपल्याला मिळून जाईल. दोन्ही की चाबी आपल्याला सेम टू सेम जातात मित्रांनो. बाकी या मॉडेलची प्राइस मित्रांनो, आर्या कार्स वाशिममध्ये 14,28,000 आहे मित्रांनो. 100 रुपये सांगत आहे तुम्हाला पेट्रोलमध्ये, मॅन्युअल ट्रान्समिशन आहे हे. बाकी तुम्हाला जर सीएनजी वर पाहिजे असेल तुम्हाला डेल्टा किंवा झेटामध्ये मिळून जाते मित्रांनो. म्हणजे त्यात तुम्हाला फक्त मेनली 3 मॉडेल येऊन जातं सीएनजीमध्ये मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो होता या मॉडेल वगैरेबद्दल, तर यामध्ये तुम्हाला 25,000 रुपये डिस्काउंट चालू आहे एप्रिल महिन्यातनी, आणि एक्सटेंडेड वॉरंटी याच्यातनी फ्रीमध्ये येऊन जाईल मित्रांनो तुम्हाला. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता. शोरूमचे कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स वगैरे सगळी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो मिनिमम डाऊन पेमेंट वगैरेबद्दल, तर तुम्ही 5 लाख ते 6 लाखपर्यंत करू शकता मित्रांनो. आता आपण करूया इंजिन बेल एकदा ओपन वगैरे मित्रांनो. इंजिन बेला जो आपण त्याला ओपन करायचं असेल तर तुम्हाला दाखवतो एकदा मी. तर मित्रांनो, तुम्हाला इथं दिलेलं याचं बोनेट ओपन करण्यासाठी जागा दिलेली आहे, ज्यामुळे तुम्ही इथून बोनेटला ओपन करू शकता आणि या बाजूला इथून पेट्रोल टँकला पण ओपन करू शकता. आपल्या इंजिन टाईप वगैरेबद्दल पण बघायला गेलो तर आपल्याला K15C विथ मिड हायब्रिड सिस्टम याच्यामध्ये इंजिन येऊन जाते मित्रांनो. जे की आपल्याला येऊन जाते 1462 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजन, जे की आपल्याला 101.64 bhp आणि जे टॉर्क आहे मित्रांनो 139 न्यूटन काढून देते मित्रांनो हे 4 सिलेंडर इंजिन वगैरे. बाकी तुम्ही बघू शकता 4 सिलेंडर प्रॉपर आहेत. खाली तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो अंडर बॉडीमध्ये काहीच लावलेलं नाही, तर तुम्हाला तिथे काही लावावं लागेल एसएसजी म्हणजे गाडी डिलिव्हरी घ्यायच्या अगोदर मित्रांनो. बाकी तुम्हाला बॅटरी वगैरे जाते, फ्यूज वगैरे आपली यावं जाईल मित्रांनो. बाकी वॉशिंगचं पाणी वगैरे तुम्ही याच्या इथून टाकू शकता. बाकी ऑइल लेवल इथून याला चेकआउट वगैरे करू शकता मित्रांनो. आपल्या प्रॉपर इन्स्टॉलेशन वगैरे दिलेलं मित्रांनो. तर यामध्ये काय कॉस्ट कटिंग वगैरे तशी केली नाही कंपनीने. कारण आपण बोलूया आपल्या गाडीच्या टर्निंग वगैरेबद्दल, तर 5.4 मीटरचं पेट्रोल टँक आपल्या गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो 45 लिटरमध्ये. याच्यामध्ये सीएनजी वगैरे पण येऊन जाईल, पण डिझेल मॉडेल वगैरे येत नाही मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये. बाकी या गाडीचा आपण जर बघायला मायलेज वगैरेबद्दल, तर आपल्याला 21 ते 22 किलोमीटरचा आहे मित्रांनो. आणि या गाडीची टोटल जी लांबी वगैरे आहे ती आपल्याला येऊन जाते मित्रांनो 4,385 mm मध्ये. याची टोटल रुंदी वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1,795 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे ती आपल्याला 1,645 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. की आपल्या गाडीचा व्हेरियबल्स वगैरे मित्रांनो 2,600 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी 210 mm चं ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या क्रेटापेक्षा जास्त ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही खराब रोड वगैरे कसा पण असो आरामात घेऊन जाऊ शकता. खाली लागायचे यांचे सगळ्यात जास्त गाडीमध्ये ते पूर्णपणे निघून जातील मित्रांनो, कारण की ग्राउंड क्लिअरन्स इतकं उंच दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये 17 इंचचा टायर पण दिलेला आहे मित्रांनो अजून. बाकी मित्रांनो, आपल्या गाडीचं बोटफोस वगैरे आहे हे आपल्या येऊन जाते 373 लिटरमध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजे सध्या आपल्या याच्यामध्ये स्टेपनी वगैरे पण येत नाही आणि हे सीएनजी मोटर पण नाही मित्रांनो, पेट्रोल मोटर मी तुम्हाला सांगत आहे. बाकी या गाडीचे जे गरबड वगैरे मित्रांनो ते आपल्याला 1140 kg पासून तर 1185 kg पर्यंत आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीचा ग्रॉस वेट वगैरे तो आपल्याला 1625 kg मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी तुम्हाला प्राइस सांगितलीच मी 14,28,100 वाशिममध्ये मित्रांनो. बाकी मित्रांनो, आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या नॉर्मल फीचर्स वगैरेबद्दल. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण इथं बघूया सुझुकीचे लोगो आपल्याला दिले, इथं दिले मित्रांनो, जे काही प्रॉपर क्रोममध्ये येऊन जाते. आणि याबद्दल प्रॉपर क्रोम वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी आपलं टॉप एंड मॉडेल टाईप आपल्या मॉडेल करून जाते, तर यामध्ये तुम्हाला ग्लॉसी ब्लॅक ग्रिल वगैरे येऊन जाते, क्रोम वगैरे प्रॉपर येऊन जाते. टोचिंग जागा आपल्या याबद्दल दिली. आणि इथं येऊन जाते मित्रांनो आपल्या ग्रँड वेटरची बॅजिंग वगैरे, नंबर प्लेट वगैरे तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. बाकी आपण जर बघायला हेडलाईट वगैरे बद्दल, तर DRS प्लस इंडिकेटर आपल्या याच्यामध्ये दिलेत मित्रांनो. आणि हेडलाईटमध्ये आपल्याला येऊन जाते सिंगल प्रोजेक्टर वगैरे, तर नाईटमध्ये थोडं सफिशियंट आहे मित्रांनो, कारण की LED प्रोजेक्टर येऊन जाते आपल्याला हे. बाकी आपण जर बघायला गेलो होता साईडमध्ये, जसं की आपल्या गाडीमध्ये अलॉय वगैरे दिलेत मित्रांनो, तर हा अलॉय येऊन जाते आपल्या 17 इंचेसमध्ये आणि ब्लॅक वगैरेमध्ये येऊन जाते. व्हाईटमध्ये ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप छान दिसते मित्रांनो. बाकी याच्यामध्ये आपल्या सुझुकीचं लोगो सेंटरमध्ये येऊन जाते. टायर ब्रँड अपोलोचा आहे मित्रांनो. टायर साईज 215 60 70 इंचचा टायर येऊन जाते मित्रांनो. समोर डिस्क, पाठीमागं पण आपल्या डिस्क वगैरे जातात मित्रांनो. आणि आपण जर बघायला गेलो हिच्या ब्रेकिंग वगैरेबद्दल, तर याच्यामध्ये ABS, EBD, हिल हॉल्ट कंट्रोल, ही डेसिंग कंट्रोल, टॅक्सिंग कंट्रोल, ESP कंट्रोल हे सगळे फीचर्स येऊन जातील. बाकी इथं आपल्याला दिले मित्रांनो इंडिकेटर्स वगैरे आपल्याला, जसं आपल्या बेस मॉडेलमध्ये पण आपल्या इथं देतात इंडिकेटर्स वगैरे मारुती फक्त. बाकी केली सेंटर आपल्या गाडीमध्ये येऊन जाईल मित्रांनो. आता आपण जर बघायला गेलो डोर्सवरती, तिथे आपल्या मित्रांनो पॉवर विंडो कंट्रोल वगैरे आपल्या येऊन जाईल, चाइल्ड लॉक सिस्टीम, लॉक अनलॉक वगैरे. आणि जे आपली मिरर वगैरे दिली मित्रांनो, त्याचे इलेक्ट्रिकली आपण याला फोल्ड आणि अनफोल्ड करू शकतो आतून बसल्या बसल्या.
बाकी सॉफ्टवेअर वगैरे आपल्याला जाते. बॉटल ठेवण्यासाठी जागा इथं दिली. इथं तुम्ही नाही का सामान वगैरे काही ना काही ठेवू शकता मित्रांनो. स्पीकर या बाजूला आहे आणि या बाजूला आपल्याला ट्विटर वगैरे जाते मित्रांनो. बाकीचे सीटचे कंट्रोल दिले मित्रांनो, ते आपल्या इथं दिलेत मित्रांनो. जर तुम्हाला या पॅनलला संवर्धन करायचं असेल तुम्ही इथं करू शकता. पूर्ण सीटला जर तुम्हाला उंच वगैरे म्हणजे हाईट ॲडजस्टेबल करायचं असेल तुम्ही इथून करू शकता मित्रांनो. संवर्धन पूर्णपणे तुम्ही इथून करू शकता. बाकी बोनटला ओपन करायची इथं जागा इथं दिली मित्रांनो आणि इथे दिली तुम्हाला पेट्रोल टँकला ओपन करायसाठी जागा करा. बाकी बकेट टाईप आपल्या याच्यामध्ये सीट वगैरे जातात मित्रांनो, तर कम्फर्ट वगैरे चांगलं जातं याच्यामध्ये. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. गाडीचा जो मीटर वगैरे तो आपल्याला येऊन जाते फुली डिजिटल मीटर वगैरे. बाकी ते आपल्याला जसं गाडी स्टार्ट केलं सुझुकीचं लोगो करून जाते. बाकी मित्रांनो सध्या आपल्या गाडीमध्ये फ्यूल तर सध्या कमीच आहे. तुम्हाला इथं स्पीड वगैरे दिसून जाईल आपल्यावाली. बाकी इथं तुम्हाला इथं टेम्परेचर वगैरे पेट्रोलची इन्फॉर्मेशन आपल्या इथं दिसून जाते मित्रांनो. टोटल गाडी किती किलोमीटर चाललेली आहे आणि इथं तुम्हाला जसं की किती किलोमीटर चालवली आहे, ड्राईव्ह टाईम वगैरे त्याचं तुम्हाला सगळं इथून दिसून जाईल मित्रांनो. याबद्दल तुम्हाला इथं 8,000 पर्यंत आपल्या RPM वगैरे मित्रांनो. बाकी स्टेरिंग टाईप आपण जर बघायला गेलो आपल्या या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये सुझुकीचा लोगो. याबद्दल आपल्या क्रूज कंट्रोल आपल्या या बाजूला येऊन जाते मित्रांनो आणि या बाजूला आपल्याला येऊन जातात याचे जसे इन्फो सिस्टम दिले याचे कंट्रोल दिलेत मित्रांनो. जसं की व्हॉल्यूमचे कंट्रोल वगैरे देऊन टाकले आपल्याला, कॉल अटेंड डिस्कनेक्ट वगैरे आणि व्हॉइस कमांड आपल्याला इथं दिले मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. बाकी स्टेरिंग टाईप आपण बघायला गेलो हे टेल टाईप आहेच मित्रांनो. टेलिस्कोपिक टाईप आपल्याला मिळून जाते मित्रांनो हे. तर ड्रायव्हरच्या हिशोबाने ड्रायव्हर जसं पाहिजे तसं नाही काय याला ॲडजस्ट करून चालू शकते गाडीला. बटन वगैरे आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो. बाकी आपण जर याबद्दल बघायला गेलो तर इन्फोन सिस्टम बाकी स्क्रीन वगैरेची आम्ही चांगली दिली मित्रांनो. ॲपल कारप्ले अँड्रॉइड ऑटो दोन्ही काम करून जाते. बाकी खाली पार्किंगचं बटन करायला जाईल मित्रांनो. बाकी AC करायचे म्हणजे ऑटोमॅटिकमध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि इथं आपल्याला येऊन जाते टॅक्सी कंट्रोल वगैरे आणि ॲड्रेस स्टॉप बटन वगैरे. चार्जिंग पॉईंट बघसाल 12 वोल्ट USB वायरलेस 3 ऑप्शन आपल्या इथं दिलेत मित्रांनो. ट्रान्समिशन 5 स्पीडमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आणि आपण जर बघायचं रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. चांगली आणि डिसेंटची आपल्या याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी करून जाते मित्रांनो. म्हणजे कॅमेराची क्वालिटी करा मित्रांनो. बाकी आपल्या या मॉडेलमध्ये आपल्याला व्हेंटिलेशन सीट आपल्याला जातात मित्रांनो ड्रायव्हर आणि को ड्रायव्हर साईड. बाकी 2 कप होल्डर, मॅन्युअल हँड ब्रेक आणि आंब्रेश करा मित्रांनो आपल्या या प्रकारे होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही इथं सामान ठेवण्याची जागावर दिलेली आहे आणि स्लायडेबल मित्रांनो, म्हणजे की ड्रायव्हरच्या कम्फर्टनुसार समोर किंवा मागे आपण करू शकतो. बाकी इंडियाचं मोस्ट फेमस फीचर्स सनरूफ वगैरे आपल्या याच्यामध्ये होऊन जाईल मित्रांनो. इथून जाते आपल्याला सनग्लासेस होल्डर वगैरे मित्रांनो. लाईट वगैरे आपल्या मिळून जाते त्याच्यामध्ये LED मध्ये मित्रांनो. बाकी इथं जाते आपल्याला तिकीट होल्डर वगैरे. बाकी ह्या बाजूला पण मित्रांनो आपल्याला लाईट पण दिलेलं आहे प्लस आपल्या इथं मिरर वगैरे पण दिलेला आहे मित्रांनो. आणि स्लायडेबल आहे मित्रांनो. आणि या साईडचं स्लायडेबल तर असतंच मित्रांनो, तिथं मला लाईट वगैरे दिलेलं आहे. आपला रिअर व्ह्यू मिरर वगैरे मित्रांनो हे आपल्याला ऑटोमॅटिकमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. याच्यामध्ये डे नाईट मिरर वगैरे नॉर्मल नाही आपल्याला. बाकी मित्रांनो आपण इथं बघूया ग्लव बॉक्स वगैरे चांगला स्पेस वगैरे याच्यामध्ये येऊन जाते. सॉफ्टवेअर वगैरे गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो. हेड स्प्ले डिस्प्लेचं फीचर्स येणार नाही मित्रांनो या मॉडेलमध्ये. बाकी हेडलाईट कंट्रोल इंडिकेटर्स कंट्रोल आपल्या या बाजूला दिले मित्रांनो आणि या बाजूला आपल्याला वायपर कंट्रोल वगैरे दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बघूया आपल्या गाडीच्या सेकंड रोमध्ये कसा स्पेस वगैरे आपल्याला येऊन जाईल, म्हणजे कसा स्पेस वगैरे भेटते मित्रांनो. सगळ्यात पहिले आपल्याला गाडीमध्ये कटर्स वगैरे जातात. तर मग वगैरे म्हणजे गरमीच्या वेळेस आतनी जास्त झोप पण जाणार नाही मित्रांनो आणि गाडीमध्ये अशी गरम जास्त होणार नाही मित्रांनो. बाकी प्रायव्हसी पण बनवून राहते मित्रांनो. बाकी पियानो ब्लॅक वगैरे इथं बघू शकता. इथं आपल्या पॉवर विंडो कंट्रोल, सॉफ्ट टच, बॉटल जागा, स्पीकर वगैरे जाईल आपल्याला. तर की पाठीमागं जो स्पेस वगैरे मित्रांनो बघू शकता तुम्ही, म्हणजे की खाली तर आपल्या चांगलाच आहे मित्रांनो. थाय सपोर्ट वगैरे पण चांगलं आहे मित्रांनो. बाकी आपण बघूया इथं तर 2 AC वगैरे आपल्याला दिले मित्रांनो. याची कंट्रोल आपल्या इथं दिलेले आहेत. 2 टाईप सी चार्जिंग पॉईंट आणि इथं फोन ठेवण्याची जागा इथं पण दिलेली आहे. तुम्ही इथं पण फोन वगैरे ठेवू शकता तसं. बाकी आपल्याला 3 हेडरेस्ट वगैरे दिले मित्रांनो गाडीमध्ये आणि आंब्रेश वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो पाठीमागे. बाकी सनरूफ वगैरे याच्यामध्ये चांगलं मोठं येऊन जाते. बाकी लाईट वगैरे आपल्या LED मध्ये येऊन जाते मित्रांनो पाठीमागं पण. बाकी सीट वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो हे आपल्याला ॲडजस्टेबल नाही मिळत आपल्याला. बाकी गाडीमध्ये आपल्या 6 साईड वगैरे हे आपल्याला मिळून जातील मित्रांनो. आपल्या गाडीची जे रिअर प्रोफाइल वगैरे ते आपल्या या प्रकारे मिळून जाईल. आणि जशी आता संध्याकाळ होत आहे तर तुम्ही बघू शकता की काही टेललाईटचे फीचर वगैरे दिलेले या प्रकारचं लुक येऊन जाते आपल्याला. आणि आपण जर बघायला तर सेफ्टी वाईज तर या गाडीमध्ये आपल्या स्टँडर्ड 6 साईड वगैरे तर येऊन जातात मित्रांनो. बेस मॉडेल असो किंवा टॉप मॉडेल असो. प्लस आपण जर बघायला गेलं मित्रांनो याच्या रेटिंगवर बद्दल तर हिला 4+ हिला रेटिंगवर आहे तशी. बाकी आता आपण बघूया याच्या पाठीमागे जसं आपल्याला इथं रिअर डिफॉगर दिलं, वायपर पण दिले, वॉशर पण आहे, हॅलो स्टॉप लॅम्प पण आहे, शापरे एंटेना रूफर्स वगैरे पण येऊन जाते मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपल्या येऊन जाते मारुतीचं लोगो वगैरे आणि ग्रँड वॉटर बॅजिंग आपल्या इथं दिली मित्रांनो. बाकीचं बोटफेस वगैरे आहेत आपल्या या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. 373 लिटरचा बोटफेस आहे याच्यामध्ये आणि कंपनीने कॉस्ट कटिंग आपल्याला इथं केलेली आहे. टायर नाही याच्यात, म्हणजे याचे 10,000 रुपये कंपनीने वाचवले या मॉडेलमध्ये. म्हणजे याच मॉडेलमध्ये आता सगळीकडे तसंच चालू आहे. बाकी याबद्दल आपल्याला पंक्चर किट वगैरे गाडीमध्ये दिलेली आहे आणि डिक्कीमध्ये आपल्याला येऊन जाते मित्रांनो हॅलोजन लाईट वगैरे, जे की नाईटमध्ये आपण जर डिक्कीला असं ओपन वगैरे केलं तर आपल्याला चांगलं म्हणजे आतनी आपल्या अंधार वगैरे काही दिसणार नाही. बाकी सेकंड रो वगैरे याला पण तुम्ही 60/40 फोल्डिंग होऊन जाईल. 5 वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो आणि रिवर्स लाईट वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे. बाकी नंबर प्लेटवरती आपल्याला येऊन जाते इथं मित्रांनो हॅलोजन सेटअप म्हणजे लाईट वगैरे जाते. बाकी ग्रँड वॉटरची बॅचिंग करून जाते आणि स्मार्ट हायब्रिडची बॅचिंग मित्रांनो आपल्याला इथे येऊन जाते या मॉडेलमध्ये. बाकी
नॉर्मली कसं असतं मित्रांनो, इंडिकेटरचं ब्रेक लाईट वगैरे आपल्याला कसं असतं याचमध्ये आपल्याला दिलेलं असते प्रॉपर. पण ग्रँड विटारामध्ये तसं नाही आहे. इथं दिलेले इंडिकेटर्स, रिव्हर्स लाईट आणि रिफ्लेक्टर आपल्या खाली दिले मित्रांनो. 4 पार्किंग सेन्सर वगैरे आपल्या गाडीमध्ये जातात मित्रांनो. आणि पेट्रोल टँक वगैरे आपल्याला या बाजूला दिलं, जे काय पेन जाते मित्रांनो 45 लिटरमध्ये. बाकी मित्रांनो, तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल मराठीमध्ये, ते पण कमेंट करून सांगा. बाकी आपल्या मराठी चॅनल तिथं नवीन आली असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशा मराठी रिव्ह्यूसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.